मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे देवाभाऊ मुंडेंचा राजीनामा एक उशिरा सुचलेलं शहाणपण. हा विषय तसा जुनाच आहे, आपल्यापैकी सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की 9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निघृणपणे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे की जो आरोपी अजूनही सापडलेला नाहीये, यांनी मिळून अत्यंत बेदम मारहाण. त्यांच्या आतेभावाबरोबर ते गाडीतून जात असताना त्या गाडीला एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओनं ओव्हरटेक करून केजच्या बाजूला नेऊन इतकी बेदम मारहाण, पाईप, रॉड, बेल्ट यानं काळा निळा देह होईपर्यंत, अंतर्गत रक्तस्राव होऊन सिव्हिल सर्जनचा रिपोर्ट आलेला आहे, पोस्टमार्टमचा रिपोर्ट आलेला आहे, अंतर्गत शरीरांतर्गत 2-1 लिटरच्या आसपास रक्तस्राव होऊन संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. पण या घटनेनंतर जवळपास 3 महिन्यानंतर त्यातील मुख्य आरोपी जो आवादा कंपनीकडे खंडणी मागत होता 2 कोटी रुपये, त्या 2 कोटीची खंडणी प्रकरणामध्ये कंपन्यांना असा त्रास देऊ नये, कारण मस्साजोग या गावामध्ये ज्या पवनचक्क्या उभारल्या जाणार होत्या, ज्याच्यामुळे रोजगार निर्मिती आणि काही अपेक्षा त्या गावकऱ्यांच्या ज्या होत्या, त्याच्यावर ह्या असले खंडणी वगैरे प्रकरण झाल्यामुळे आणि तिथे गावातलाच एक मुलगा जो दलित समाजामधला होता, जो सिक्युरिटी गार्डचं काम करत होता, त्याला मारहाण करून, शिवीगाळ करून, जातीवाचक शिवीगाळ करून, अजून अॅट्रॉसिटीचा तो गुन्हा तर दाखल व्हायचा आहे आणि त्याचं पुढे काय झालं हे अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. पण अशा मुलाला वाचवण्यासाठी त्या गावचा कारभारी या नात्यानं संतोष देशमुख मध्ये पडले आणि त्याला वाचवलं म्हणून त्या माणसाला दुसऱ्या दिवशी किडनॅप करून 9 डिसेंबरला ठेचून लाथाबुक्क्यांनी मारून निघरून असा त्यांचा खून केला. त्यांचा जो मास्टर माइंड, जो आका म्हणत होते ते आता आका आणि सुपर आका असं काही राहिलेलं नाहीये, त्याचा जो मास्टर माइंड होता हा वाल्मिक कराड होता. वाल्मिक कराड ह्या अशिक्षित गुंडगिरी करणाऱ्या माणसानं, जो कुठली नोकरी चाकरी काहीही करत नाही, शेतीवाडी काहीही करत नाही, यानं 4,000 कोटींची संपत्ती गोळा केलेली आहे आणि ती केवळ आणि केवळ धनंजय मुंडे या मंत्र्यांच्या जीवावर इतका उन्माद आणि उत्मात त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये केला की सगळे सरकारी अधिकारी, अगदी कलेक्टर, SP, DSP, DYSP, तहसीलदार, प्रांत, जी काही सरकारी यंत्रणा त्याला हाताळता येईल, तो स्वतःच म्हणायचा की मी सांगतो कलेक्टरला, मी सांगतो SP ला. म्हणजे त्यांच्यावर सुद्धा दहशत एवढी होती या माणसाची की त्यांना दहशतीखाली घेऊन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा काळा पैसा, मग ते त्या परळी वैजनाथच्या औष्णिक ऊर्जा केंद्रातून निघणारी राख असेल किंवा वाळू उपसा असेल नदीपात्रांमधला, ही अमाप संपत्ती जमा करण्याचा ध्यास त्या वाल्मिक कराडनं घेतला. पर्यायानं तो धनंजय मुंडेंसाठीच काम करत होता. अगदी पंकजा मुंडेंची आत्ता क्लिप एक व्हायरल झाली आहे. त्या भर सभेमध्ये म्हणतात की आमच्या धनुभाऊचा राईट हँड, ज्यांच्याशिवाय धनुभाऊचं पान सुद्धा हलत नाही, असे आपल्यामध्ये बसलेले वाल्मिक कराड. आणि मग तो असं उभं राहून अगदी नमस्कार वगैरे भंडारा लावलाय, कपाळाला नाम ओढलाय कुंकवाचा. तर हे काही सिक्रेट नाहीये, मी काही नवीन तुम्हाला माहिती देत नाहीये. त्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे या मंत्र्यांचा राजीनामा घ्या तातडीनं, कारण पुढची जी शोध मोहीम आहे, वाल्मिक कराड त्यापैकी सापडलेला आहे, कृष्णा आंधळे अद्याप गायब आहे आणि राजेश क्षीरसागर हे बीडचे जे आमदार आहेत ते तर म्हणतात की त्यांनी
तो जिवंत असेल की नाही इथपर्यंत शंका व्यक्त केलेली आहे. बाकी मग प्रतीक घुले, सुदर्शन घुले, विष्णू चाटे ही सगळी मंडळी सापडली. त्यांचे मोबाईल नाशिक या ठिकाणी जे फेकून दिले त्यांनी, ते अद्याप सापडलेले नाहीये. तर याच्यासाठी ही मंडळींना अटक झाली. पण याच्या मागे जे कारस्थान करण्यामागे आणि जी लोक हार्वेस्टर, ही जे ऊस तोड करण्यासाठी कारखान्यांना जे हार्वेस्टर लागतात, या हार्वेस्टर मशिनरीचे पैसे हे एका सरपंचांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांची मुलाखत झालेली आहे एबीपी माझावर, की आम्ही 18-18 लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर, सागर बंगल्यावर जाऊन दिले होते. पण पोत्यातून ते पैसे जमा करून त्या वाल्मिक कराडनं आमच्याकडून वाशी, नवी मुंबई या ठिकाणी एका हॉटेलमध्ये आम्हाला बोलवलं आणि तिथे पैसे सगळे जमा केले आमचे. आणि इनफॅक्ट बारामती सारख्या अजितदादा पवारांचा जो मतदारसंघ आहे, तिथले सुद्धा शेतकऱ्यांनी पैसे त्याच्यात दिलेले आहेत. या गोष्टी अजितदादांना माहिती नव्हत्या का? माहिती होत्या. धनंजय मुंडे काय करतात किंवा वाल्मिक कराडच्या पाठीशी धनंजय मुंडे आहेत, हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माहित नव्हतं का? स्वाभाविकपणे माहित होतं. ते गृहमंत्री आहेत, त्यांना हे सगळं माहिती होतं. परंतु राजीनामा घ्यायला इतका उशीर. त्याच्यासाठी लोकांनी आक्रोश केला. महाराष्ट्रभर मोर्चे निघाले, मूक मोर्चे निघाले, लोकांनी मेणबत्त्या पेटवल्या. मनोज दादा जरांगे हे, त्यांनी तर उपोषणाच्या ठिकाणी त्या मस्साजोग जे गावकरी जमा झाले होते त्यांच्या बरोबर उपोषणाला ते बसले होते. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यांनी आंदोलन केलं देखील होतं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा त्यांच्या परिवाराची, देशमुख परिवाराची भेट घेतली आणि सगळे पुरावे, कसा हेराफेरीचा मामला आहे, हे संतोष देशमुख हे प्रकरण सोडा, हे तर आहेच आहे, हे जे वाल्मिक कराड कशा प्रकारे पैसे जमा करतात आणि ज्या बोगस कंपन्या स्थापन केलेल्या आहेत, त्याच्या मंत्रिपदावर असताना धनंजय मुंडे त्या कंपनीतून कसा लाभ मिळवतात, कारण ते स्वतः त्या कंपनीचे मालक म्हणून आहेत, त्यांची पत्नी पण त्या कंपनीमध्ये आहेत. सही निशी हे सगळे पुरावे त्यांनी नामदार अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सादर केले होते. तरी सुद्धा विलंब. सुरेश धस, आमदार सुरेश धस रोज कानी कपाळी ओरडून सांगत होते की मुख्य जो आका आहे ते मुंडे आहेत, त्यांना तुम्ही तातडीनं त्यांचा राजीनामा घ्या. हे ओरडून सांगत असताना सुद्धा 90 दिवसानंतर, तब्बल 3 महिन्यानंतर तो राजीनामा घेतला. हे उशिरा का होईना, पण देवाभाऊंना सुचलेलं शहाणपण आहे. आता बऱ्याचदा लोक मला असं म्हणतात की तुम्ही सरकारच्या विरुद्ध काहीतरी सांगता किंवा तुम्ही अमुक एका पक्षासाठी बोलता किंवा हे. तर मी हात जोडून आपल्याला सगळ्यांना सांगतो, माझा कुठलाही पक्ष नाही किंवा देवाभाऊंना सुद्धा सांगतो, भारतीय जनता पार्टीची मंडळी सुद्धा माझे खास चांगले मित्र आहेत लोक, त्यांनाही मी सांगतो की याच्यामध्ये माझ्या चॅनलचं नाव काय आहे मुळात, पण मतदारांना काय वाटतं. मतदार आमच्यासारखे, तुम्ही म्हणता ना महाराष्ट्रातील सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, ह्या सुज्ञ संस्थेच्या व्याख्येमध्ये येणारे जे मतदार आहेत, माझ्यासारखे मध्यमवर्गीय कष्टकरी जी जनता आहे, त्यांना काय वाटतं बाबा, मी माझं राजकीय वैयक्तिक मत व्यक्त करणारच नाही. लक्षात घ्या, माझं राजकीय मत मांडण्यासाठी मी एखादा वेगळा युट्यूब चॅनल सुरू करेल. तसे चॅनल आहेत ना, भाऊ तोरसेकरांचं चॅनल आहे, ते भारतीय जनता पार्टीचं समर्थन करताना कसं ॲक्युरेट, आणि त्यांचं अनालिसिस काही चुकीचं नाहीये. भाऊ तोरसेकर ज्या प्रकारे राजकारणाचं अनालिसिस करतात आणि देवेंद्र फडणवीसांच्या बुद्धिचातुर्याचं ज्या प्रकारे अनालिसिस करतात, हे लाजवाब आहे, याला तोड नाही. सूर्यवंशी आहेत, कुलकर्णी आहेत, ते सुद्धा अनालायझर जे चॅनल चालवतात, ही सुद्धा लोक अत्यंत करेक्ट त्याचं विश्लेषण करत असतात. परंतु हे राजकारणाचं डिसेक्शन करण्यामध्ये ही लोक एक्सपर्ट आहेत. त्यांची जी हुकूमत आहे राजकारणाचं डिसेक्शन करण्यामध्ये, विघटन करण्यामध्ये, त्यांना खरोखर सलाम केला पाहिजे. भाऊ तोरसेकर तर अगदी वंदनीयच आहेत या बाबतीमध्ये.
माझा हेतू वेगळाच आहे. माझा हेतू असा आहे की बाबा आम्ही सर्वसामान्य मतदार, आम्ही सकाळी वर्तमानपत्र हातात पडलं की आम्ही वाचतो, घाईगडबडीनं वाचतो. एका बाजूला आमचं चहा नाश्ता घेणं चालू असतं आणि संध्याकाळी आल्यानंतर काम संपल्यानंतर आम्ही रात्रीच्या बातम्या पण बघतो. त्याच्यामधून जे आमच्या कानावर येतं आणि सोशल मीडियाद्वारे जे फिरत असतं ते आम्ही जे बघतो, त्याच्यातून सर्वसामान्य माझ्यासारख्या मतदारांचं काय मत होतं महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्राचं हे जे मंत्रिमंडळाचा कारभार आता गेले 3 महिने सुरू आहे, हा त्यांना कसा वाटतो, हे देवाभाऊंपर्यंत पोहोचावं म्हणून हा सगळा व्हिडिओ प्रपंच चालू आहे. याच्यामध्ये ना माझा राजकीय कुठला स्वार्थ नाही किंवा देवाभाऊंना सल्ला देण्या इतका मी मोठा देखील नाही. परंतु बाबा, तुम्हाला जर राज्य टिकवायचं असेल, राज्यकारभार जर चांगला करायचा असेल, तो अधिक पारदर्शक करायचा असेल, मोदीजींसारखा एक अत्यंत निष्ठावान राष्ट्रभक्त पंतप्रधान आपल्या देशावर राज्य करतोय आणि मोदी फक्त देशाचेच पंतप्रधान नव्हे, ते जागतिक कीर्तीचे पंतप्रधान आहेत. आपण आता व्लादिमीर झेलेन्स्की आणि यांचा संवाद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जी हमरीतुमरी झाली, तो संवाद आपण बघितलेला आहे. या जागी जर मोदी असते तर काय झालं असतं, याचे सुद्धा अनेक व्हिडिओज प्रसारित होतात. तर जग अतिशय छोटं झालेलं आहे. सोशल मीडियामुळे अमेरिकेत घडलेली घटना जशीच्या तशी, ट्रम्प काय बोलले, झेलेन्स्की काय बोलले, लगेच आम्हाला सुद्धा समजतं. त्यामुळे महाराष्ट्रात स्वाभाविकपणे जे काही घडतं ते सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचतं आणि मग आमच्या मनाची एक ठेवण होते की बाबा हे सरकार योग्य दिशेनं काम करतंय की अयोग्य दिशेनं काम करतंय. आणि मग अयोग्य दिशेनं करत असेल तर त्यांना योग्य दिशा दाखवणं हे माझ्यासारख्या युट्यूबरचं काम आहे आणि मी तेच प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मला कोणाला दोषही द्यायचा नाही किंवा कोणावर संतापही व्यक्त करायचं नाही. मला सर्वसामान्य माणसाला जे वाटतंय, जी भावना त्याच्या मनामध्ये आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवायची, हे महत्वाचं काम मी वेळात वेळ काढून करत असतो. तर हे माझ्या दृष्टीनं स्पष्टीकरण महत्वाचं आहे. आता त्याचा परिणाम काय होतोय की तुम्ही इतक्या उशिरा राजीनामा घेतला, याचा परिणाम म्हणून जो काही स्वैराचार गेले 4-6 महिने महाराष्ट्राची गृह खातं निष्क्रिय झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, महाराष्ट्राची अधोगती होत आहे, हे जे सारखं सारखं बोललं जातंय, अहो याच हे जे कृष्णा आंधळे, चाटे आणि सुदर्शन घुले आणि हा वाल्मिक कराड हे जे काही नृशंस हत्याकांड करतात ना, त्याचे पडसाद न कळत महाराष्ट्र त्याचं अनुकरण करत असतो. आपण बघा, अगदी आजच मला एक व्हिडिओ बघायला मिळतोय की एका ठिकाणी एका धनगर समाजातल्या मुलाला तो दिवसभर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर त्या महादेवाच्या मंदिराच्या बाहेर प्रसादाची खिचडी तयार करत होता आणि सगळं प्रसाद आणि सगळं महाप्रसादाचं वाटप झाल्यानंतर तो बिचारा दर्शनासाठी महादेवाच्या मंदिरात गेला, तर तिथल्या काही धनदांडग्यांनी त्याच्यावर दादागिरी केली आणि त्या प्रसादासाठी जे चूल पेटवलेली होती त्याच्यामध्ये अक्षरशः गरम सळ्या रॉड गरम करायला ठेवले होते आणि त्या तापलेल्या लोखंडानं त्याला ओढत आणलाय बाहेर. त्या नंदीला त्यानं दर्शन घेतलं आणि आत जाताना त्याला केसाला धरून ओढत आणलाय, त्याला जमिनीवर आदळलाय, त्याला विवस्त्र केलंय आणि त्याच्या अंगा खांद्यावर त्या गरम लोखंडाच्या रॉडनं चटके दिलेले आहेत. तो विव्हळत असताना सुद्धा चटके दिलेले आहेत आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं जात आहे. देवाभाऊ त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं जात आहे आणि ते प्रसिद्ध होत आहे आणि लोकांना हा आसुरी आनंद मिळतोय. एक संतोष देशमुखांची हत्या लक्षात घ्या, जे पेपर्स गोपनीय राहायला हवेत पण त्या गोपनीयतेची सुद्धा आता शाश्वती राहिलेली नाही. जे पेपर्स, जे फोटो सभागृहामध्ये सादर केले ते सगळ्या समाज माध्यमांवर आणि दूरदर्शनच्या सगळ्या चॅनलने ते फोटो दाखवले आणि मग आणखीन प्रक्षोभ उसळल्यानंतर मुंडेंचा नैतिकतेच्या आधारावर, मुंडेंनी नैतिकतेच्या बद्दल बोलणं ही मुळात चेष्टाच आहे सगळ्या महाराष्ट्राची केलेली. पण असो,
त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, किंवा काही जण म्हणतात की प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिलाय. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला हे पटू शकतं, कारण एक एवढी विदारक घटना, इतका क्रूर कृत्य करून त्या आत्म्याचे तळतळाट झोपल्यानंतर दाब येत असेल ना. मी स्वतः डॉक्टर आहे, ज्यावेळेस असे अनेक पेशंट मी बघितले की ज्याच्याकडून असा काही गुन्हा घडलेला आहे, असे गुन्हेगार सुद्धा माझ्याकडे येऊन रडतात ना, की डॉक्टर साहेब मी असं माझ्या हातून घडलं, पण माझ्या हातून पाप घडलं, पण मला त्याचा दाब येतो छातीवर, झोपलो की मी दचकून उठतो. तर हा दाब मुंडेंच्या छातीवर येत असणार, आणि असा दाब छातीवर येईपर्यंत मुंडे तुमच्या आमच्यापेक्षा वेगळं खातात तरी काय? मुळात गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ, तुरडाळ, हरभरा डाळ, साखर, चहा पावडर, कॉफी, दूध, याच्या व्यतिरिक्त माणसाला जगायला लागतं किती? तुम्हाला आमदार म्हणून पण पगार आहे, तुम्ही आमदार पदावर नसला तरी तुम्हाला पेन्शन पण चालू आहे. हा हव्यास जो आहे ना, हा हव्यास माणसाला कुठं ब्रेक लावावा हे समजलं पाहिजे. आणि तो ब्रेक न लावल्यामुळे आज जे काही राजकारणामध्ये असताना तुम्ही नावासहित जे काही कमवलेलं आहे ते याच ठिकाणी फेडावं लागतंय, याच ठिकाणी फेडावं लागतंय. देवाभाऊंनी जी कसरत केली याचे अनेक राजकीय पैलू आहेत. कृपा करून राजकीय विश्लेषण करणारे माझ्या व्यतिरिक्त आणखीन जे युट्यूबर्स आहेत यांचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा, की कसं त्या सुरेश धसांना बोलतं केलं, की देवाभाऊ अतिशय हुशार आहेत, त्या सुरेश धसांना सतत बोलतं ठेवलं. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांना प्रतिक्रिया देत ठेवलं, कारण एका बाजूंनी धस साहेबांनी ज्यावेळेस मत व्यक्त केले की लगेच त्यांच्याकडून प्रतिक्रिया येत गेल्या, आणि बरोबर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सगळ्या बाजूनं वातावरण कसं ते तापत राहील, आणि योग्य क्षण आल्यानंतर राजीनामा कसा स्वीकारायचा आणि ताबडतोब राज्यपालांकडे देऊन टाकायचं, हे कसब आपल्या अंगावर काही न शिकता बरोबर त्याची सर्जरी, पेनलेस सर्जरी देवेंद्र फडणवीसांनी केली. मित्रांनो, हेही थोडं थोडकं नाहीये, हेही थोडं थोडकं नाहीये. त्यामुळे नक्कीच देवेंद्र फडणवीसांचे आभार आपण मानले पाहिजेत. त्याबरोबरच ह्या प्रकरणासाठी ज्यांनी अत्यंत मनापासून काम केलं ते सुरेश धस आमदार साहेब, समाजसेविका अंजली दमानिया आणि मराठा मोर्चाचे माननीय मनोजदादा जरांगे यांचे सुद्धा तितकेच आभार मानणं गरजेचं आहे. एवढंच बोलतो, आणि उशिरा का होईना हे शहाणपण सुचलं आपल्या मुख्यमंत्र्यांना, याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.